रिअल कॅरेक्टर मध्ये उतरली होती ती मुलगी. जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका आरडी ब्लॉगर. तर आज मी आलो होतो दहीगाव कॉलेजला, आणि दहीगाव कॉलेजला येण्यामागं कारण होतं, कारण की आपला मित्र होणार होता आज पुष्पाचा रोल केला होता त्याने. आज होता कॉलेजमध्ये डे मध्ये आपल्याला भेटलेले आपले जिगरी दोस्त भेटल्यानंतर आपण आलो होतो पुढे कार्यक्रमाची सुरुवात बघण्यासाठी. तर कार्यक्रमामध्ये पहिल्याच बघितलं तर मंजुलिकाची ऍक्टिंग केली होती एका मुलीने, आणि इतकी खास ऍक्टिंग केली होती त्या मुलीने की डायरेक्ट सर लोक सुद्धा घाबरले होते. सर लोक डायरेक्ट उठून पळायची बारी आली. एवढी खतरनाक ऍक्टिंग केली होती मंजुलिका म्हणजे डायरेक्टच रिअल कॅरेक्टर मध्ये उतरली होती ती मुलगी डायरेक्टच. त्याच्यानंतर ती बसली टेबलवरती बसली आणि असा खतरनाक लुक देत होती, इतका खतरनाक लुक की डायरेक्ट इकडली पब्लिक सुद्धा हसत होती. आणि त्याच्यानंतर ती गेली मावशीकडे, आमच्या लाडक्या मावशी कॉलेजमधल्या. त्यांना इतकं वाटत होतं, त्या डायरेक्ट म्हणल्या तू साईडला होई. त्यानंतर मावशीने तिला साईडला केलं. त्यानंतर ती गेली सर लोकांकडे, आणि सर लोक तर खूप हसत होते. आणि हे आमचे द सिनेमॅटिक भारतचे ओनर द भारत उंदरे. त्यानंतर कार्यक्रमाला पुढे सुरुवात झाली, आणि कार्यकर्ते असे होते की त्यांनी डायरेक्ट बाबूभाई याचा रोल घेतला होता. बाबूभाई याचा रोल झाल्यानंतर बघतो तर काय आली पुष्पराजची एंट्री झाल्यानंतर पुष्पराज होता आपला जवळचाच मित्र. पुष्पराजनी खूप सारे मेकअप करून आला होता कॉलेजमध्ये, आणि मेकअप इतका करून आला होता का डायरेक्ट सर लोक पुढे गेला आणि सर लोकांना म्हणला झुकेगा नाही साला पुष्पराज बोलते. म्हणजे पुष्पराज झाल्यानंतर तो डायरेक्ट आला इकडे आम्हाला लुक देण्यासाठी की कसं काय होतं माझा लुक बघा म्हणून. इकडे एंट्री केली त्यांनी अशी, आणि एंट्री केल्यानंतर तो बघतो तर काय सगळी पब्लिक त्याच्याकडे पाहून फरार. मग काय कार्यक्रमाच्या पाठीमागे घेतला पुष्पराजला आमच्या शूटमध्ये, आणि घेतले सगळ्यांनी फोटोशूट करून पुष्पराज सोबत. तर आपण बी घेतली एक क्लिप काढून पुष्पराज सोबत जाऊन द्या म्हणला, आपलाच मित्र आहे जवळचा. त्यानंतर ब्लॉगला इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, फॉलो करा.